हिंगोली जिल्ह्यात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर हिंगोली जिल्ह्यातील अनेक धरणं मध्यम आणि लघु साठवणूक तलाव पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न आता मिटलाय। औंढा शहरातील औंढा तलाव पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला आहे आणि हा तलाव परिसर इथे आपण पाहतो ही दृश्य धबधबा पर्यटकांना आकर्षित करू लागलेला आहे। निसर्गरम्य असं वातावरण आहे। उंचावरून पडणाऱ्या पावसाचं पाणी पर्यटकांचं मन मोहून टाकतंय। इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। पाहूया। हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सकाळपासून पाऊस सुरू आहे। मागच्या 3 दिवसापासून तसा हा पाऊस सुरूच आहे। आपण बघू शकता की मी आता सध्या औंढा नागनाथ शहरापासून काही अंतरावर असलेल्या औंढा तलाव जो आहे तो पूर्णतः भरलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे असलेला जो धबधबा आहे तो प्रवाहित झालेला आहे। अतिशय विलोभनीय असे दृश्य जे आहे ते पर्यटकांसाठी पाहायला मिळणार आहे। मोठ्या प्रमाणात औंढा नागनाथाच्या दर्शनाला आल्यानंतर भाविक जे आहे ते या औंढा नागनाथाच्या तलावामध्ये बोटिंग करण्यासाठी आणि हा धबधबा डोळ्यामध्ये आपल्या साठवण्यासाठी हा सुंदर क्षण जो आहे तो साठवण्यासाठी येत असतात। संपूर्ण जिल्ह्यामध्ये सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्यानंतर जिल्ह्यातले अनेक लघु मध्यम आकाराची जी काही तलाव असतील साठवणूक तलाव आहे ती तलाव भरलेली आहेत। सिद्धेश्वर धरण भरले, इसापूर धरण भरलेलं आहे। त्याशिवाय परभणीतलं एलदरी धरण सुद्धा भरलेलं आहे। त्यानंतर नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, औंढा नागनाथ, हिंगोली।